मालेगाव महापालिकेत महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडता क्षणात आनंदाचे वातावरण भयावह थरारात बदलले आहे। निवडणुकीनंतर काही वेळातच महापालिकेची लिफ्ट थेट कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आणि संपूर्ण इमारतीत एकच खळबळ उडाली। 8 जणांची अधिकृत क्षमता असलेल्या लिफ्टमध्ये 15 ते 16 जण कोंबले गेले। या अति ओव्हरलोडमुळे लिफ्टची वायर तुटली आणि लिफ्टच्या 5व्या मजल्यावरून थेट खाली कोसळली। हा अपघात इतका गंभीर होता की काही सेकंदात मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती। तुटलेली लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर अडकली, त्यामुळे मजल्यापर्यंतच्या थेट पडण्याचा धोका टळला। जरी लिफ्ट खाली गेली असती तर प्राणहानी अटळ होती अशी भीती व्यक्त होत आहे। घटनेच्या वेळी लिफ्टमध्ये महापालिकेचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते। लिफ्ट अडकल्यानंतर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। अखेर तळमजल्याचे गेट तोडून सर्वांना बाहेर काढण्यात आले। सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले, मात्र हा अपघात अंगावर काटा आणणारा होता। सार्वजनिक इमारतीतील सुरक्षेची ही अवस्था का? लिफ्टच्या क्षमतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का? मेंटेनन्स आणि सेफ्टी ऑडिट फक्त कागदावरच आहेत का? या अपघाताची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आज नशीब बलवत्तर ठरले, उद्या काय? महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे कोणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो। या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई आणि सर्व सार्वजनिक इमारतीचे सेफ्टी ऑडिट तात्काळ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मालेगाव महापालिकेत हा अपघात नाही तर बेफिकिरीचा जिवंत पुरावा आहे। वृत्तसंकलन विभाग, मालेगाव, नाशिक।